वचन आम्हाला सांगतं, यातनं कमजोरी, कोणत्याही प्रकारचं अडथळण तुम्हाला देवाच्या प्रेमापासून विभक्त करू शकत नाही. तर आज कोणती ताकद आहे जी आम्हाला त्याच्या प्रेमापासून विभक्त करेल? प्रेज द लॉर्ड. आज आम्हाला या वचनांमध्ये आनंद करायचा आहे आणि ते वचन जे आहे ते आमच्या जीवनामध्ये पूर्ण होईल. प्रेज द लॉर्ड. आम्हाला आज देवाच्या वचनाकडे लक्ष लावणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. या अगोदर आपण वचनामध्ये जाऊ. या अगोदर आपल्या शेजाऱ्याकडे बघा आणि त्याला एक सुंदरसं असं त्या ठिकाणी स्मित हास्य, त्यांच्याकडे एक सुंदरशी स्माईल त्यांना द्या आणि त्यांना भला, आज प्रभू तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला दे. थोडं मोठं आहे पण भला त्यांना जे म्हटले काही जे आकडू आहे, जे फार घमंडी आहे, त्या घमंड्यांनी पहिले मला, आज प्रभू तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला देईल. Praise the Lord. Praise the Lord. त्यांना सांगा, प्रभू तुमच्यावर प्रेम करतो. स्वतःला म्हणा, प्रभू माझ्यावर प्रेम करतो. आणि तो प्रभू आज आमच्यामध्ये उपस्थित आहे, कारण की आज त्याला आम्हाला त्या गोष्टी शिकवायच्या आहे, ज्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये कोणा मनुष्याकडून नव्हे तर केवळ देवाच्या आत्म्याद्वारे देवाने आम्हाला प्रकट केलेला आहे. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. आज त्या उत्साहाने आम्हाला भरायचा आहे. जेव्हा उत्साह येतो ना, मी तुम्हाला सांगतो, शांत नका बसू. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्म्याने भरलेलं जीवन जर जगायचं असेल तर इनसाइड एक आग पाहिजे. आतमध्ये एक आग आमची त्या ठिकाणी धगधगती पाहिजे, ज्याच्याद्वारे प्रभू आमच्याद्वारे अनेक काळपर्यंत ती आग त्या ठिकाणी पोहोचेल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आमची आग कशी माहिती आहे का? तुम्हाला माहिती आहे ना, जुन्या काळामध्ये लोक त्या ठिकाणी गारगोटीचे दगड घ्यायचे, खिडक्या उडवायचे, काय करायचे, एकमेकावर घासायचे का तेव्हा काड्या होत्या है ना. आज फार सोपं आहे, काडी ओढली तर आग लावायला. आज पुष्कळ लोकांना सोपी आग लावायला आवडते है ना. पुष्कळच्या घरामध्ये जर कोणाला आग लावायची सांगितली तर त्याला काय वेगळी अशी काडी ओढली का टाकली, पण तेव्हा कष्ट होते. प्रेज द लॉर्ड. तेव्हा कष्ट होते, घासावं लागायचं एकावर एक. तेव्हा ते घासल्या जायचं तो दगड, तेव्हा त्याच्यातून खिडक्या निघायच्या आणि खिडक्या निघाल्यानंतर काय व्हायची, आग लागायची. जंगलात वटवा पाहिला ना, वटवा बघितला का? अरे जाऊ त्याला, एवढं लांब कशाला जाता? तुम्हाला माहित असेल, शेतीच्या आजूबाजूला जेव्हा गवत असतं तेव्हा तुम्ही काय करता, इकडून काडी लावता, इथून एक प्रत्येक ठिकाणी काडी टाकत जाता का? नाही का? एका ठिकाणी काडी लावली आणि ती आग काय होती, पुढं 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 सरकत सरकत काय होते, सगळे त्या ठिकाणी ती पसरते. प्रेज द लॉर्ड. आज आमच्यामध्ये देवाने एक आग दिलेली आहे, ती आग पसरणारी आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुमच्यामध्ये आग आहे ना, आपल्या बहिणीला त्या ठिकाणी तिच्या गळ्यात त्या ठिकाणी पडा आणि ती आग तिच्या अंगाला त्या ठिकाणी घासा. जेव्हा ती आग तिच्यामध्ये जाईल तेव्हा ती तुमच्यासाठी झाल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. आज मी तुम्हाला दोन गोष्टी शिकवणार. आम्ही सिरीज बघितलं, चोजन अँड अनॉइंटेड, निवडलेले आणि अभिषिक्त. त्यानंतर आम्ही बघितलं की तुमचा अपयश तुमचा शेवट नाहीये. त्याच्यानंतर आम्ही बघितलं की आत्म्याने बोलणारे लोक. किती लोकांना पाठीमागचा उपदेश आठवतो? आत्म्याने बोलणारे लोक. आम्ही कसे असले पाहिजे? आम्ही आत्म्याने बोलणारे लोक पाहिजे. परंतु त्या आत्म्याने बोलल्या अगोदर आमच्यामध्ये एक गोष्ट आहे, ती गोष्ट जोपर्यंत आमच्या जीवनातून जात नाही तोपर्यंत आम्ही आत्म्यामध्ये कार्य करू शकत. आणि तीच गोष्ट आज देव आम्हाला शिकवत आहे. आपण सर्वजण एक वचन वाचू, इब्री लोकास पत्र याचा 13वा अध्याय. इब्री लोकास पत्र याचा 13वा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन. प्रेज द लॉर्ड. बस बस बस, बंधू प्रेम टिकून राहा. प्रेज द लॉर्ड. इब्रीचा लेखक कोण आहे आम्हाला ठाऊक नाही, परंतु देवाने लेखकापेक्षा
ख्रिस्तावर जास्त फोकस केलेला आहे. Praise the Lord. कारण की ख्रिस्त सर्वस्व आहे आणि त्याच्या पहिल्या वचनामध्ये शास्त्र आम्हाला या प्रकारे सांगतं की बंधू प्रेम टिकून राहो. सगळं उपदेश एवढ्यावर. आज आम्हाला त्या ठिकाणी चालायचं आहे. बंधू प्रेम, बहिणींचं प्रेम, व्हॉटेवर जे प्रेम आमच्या जीवनामध्ये देवाने आम्हाला दिलेलं आहे ते प्रेम आम्हाला टिकून ठेवायचं आहे. कारण की बंधू प्रेमामध्ये देवाची पवित्रता वास करते. प्रेज द लॉर्ड. झोपले झाली का हो? थंडी वाजती का? थंडी वाजती का? थंडी वाजतीला? प्रेज द लॉर्ड. थंडी आहे. मी तुम्हाला सांगितलं एवढे कष्ट घेऊन इथे यायची गरज नव्हती, एवढा त्रास करून इथे यायची गरज नव्हती. परंतु जेव्हा सकाळी उठले कानामध्ये आवाज आला का आज मला तुझी भेट घ्यायची आहे म्हणून 30 किलोमीटर 40 किलोमीटर 50 किलोमीटर वरून एवढ्या लांब थंडी काठ्यामध्ये इथे यायची आम्हाला गरज नव्हती. परंतु ज्याने आम्हाला सांगितलं का आज मला तुला भेटायचं आहे त्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो. प्रेज द लॉर्ड. आमचा प्रभू जर आम्हाला या ठिकाणी आणला तर त्याने आम्हाला आणलेला आहे तर आमच्यामधून त्या ठिकाणी आग निघाली पाहिजे. आमच्या वातावरणामधून 120 जणांवर पवित्र आत्मा आला ना ते वातावरणच बदलून गेलं. आणि आम्ही ज्यावेळेस त्या ठिकाणी जेव्हा पवित्र आत्म्याने भरतो ना प्रभू काय करतो माहितीये का? वातावरण बदलून टाकतो. प्रेज द लॉर्ड. दोन गोष्टी आहे आपल्याकडे आणि आम्हाला आज काय समजायचं आहे, गंभीरतेने समजायचं आहे. आम्ही वचन वाचलं बंधू प्रेम टिकून राहो, बहिणींचं प्रेम टिकून राहो आहे ना. आई बापा संबंधाचं असणारं प्रेम टिकून राहावं, सासू सासऱ्यांबद्दल असणारं प्रेम टिकून राहावं, लेकरांबद्दलचं प्रेम टिकून राहावं, आई वडिलांचं प्रेम टिकून राहावं, नवरा बायकोचं प्रेम टिकून राहावं. प्रेज द लॉर्ड. दोन गोष्टींना आम्हाला या ठिकाणी समजायचं आहे. पहिली गोष्ट पवित्र शास्त्र बायबल वाचल्यानंतर तुम्हाला हे समजलं की आमच्या पापामुळे आम्ही देवापासून विभक्त झालो. हिंदीमध्ये असं लिहिलेलं आहे तुम्हारे अधर्म के कारण परमेश्वर से तुम दूर हो चुके हो. आमच्या अधर्मामुळे आम्ही देवापासून दूर झालो. आणि यानंतर दुसरं जे सर्वात महत्त्वाचं कारण आहे जे कोणत्याही व्यक्तीचं आरोग्य, त्याचे आशीर्वाद, त्याची बरकत किंवा त्याचे आश्चर्य काम थांबण्याचं सर्वात मुख्य कारण आहे ते म्हणजे तुम्हाला बायबल वाचल्यावर कळेल ते कारण आहे आपसातले नाते संबंध नीट करणं. प्रेज द लॉर्ड. पुष्कळ लोकांचे आशीर्वाद का थांबलेले माहिती आहे? पुष्कळ लोकांचे आशीर्वाद का थांबलेले माहिती आहे? पुष्कळ लोकांची बरकत अजून का आलेली आहे माहिती आहे? तुम्हाला अजून माहिती आहे की तुमच्या जीवनामध्ये काही गोष्टी आज तुम्ही पाहता की त्याला विलंब लागत आहे, का लागत आहे त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे की तुमचे आपसामधले नाते संबंध ठीक नसल्यामुळं तुमच्या आशीर्वादांना विलंब होत आहे. प्रेज द लॉर्ड. हे मी नाही सांगत आहे, पवित्र शास्त्र बायबल सांगते. आणि ह्याच गोष्टीला आम्हाला शिकणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगेन परमेश्वर कितीही खराब नात्यांना ठीक करू शकतो. परमेश्वर कितीही तुटलेले नाते, कितीही दुरावलेले नाते, कितीही लांब गेलेले लोक त्यांना एकत्र करून त्यांचं नातं जे आहे तो ठीक करू शकतो. परंतु परमेश्वर तुटलेल्या नात्यांमध्ये कधीच काम करत नाही. प्रेज द लॉर्ड. कितीही तुटलेलं नातं असू द्या ते परमेश्वर एक करू शकतो. परंतु त्या तुटलेल्या नात्यांमध्ये परमेश्वर काम करू शकतो. प्रेज द लॉर्ड. हे तुम्हाला अशा गोष्टीला समजायचं आहे. मी तुम्हाला एक एक्सप्लेनेशन देतो, एक उदाहरण देतो. भावना तृप्ती या दोन्ही बाळा पुढे यावं. हे दोन लेकरं आहे आमच्या समोर.
जेव्हा तुम्ही पाहता या दोघींच्या मनामध्ये त्या ठिकाणी एकमेकांविषयी त्या ठिकाणी द्वेष आहे. हिच्या मनामध्ये त्या ठिकाणी एकमेकी हिच्याविषयी राग आहे, हिच्या मनामध्ये हिच्याविषयी राग आहे. आणि या दोघींमध्ये जेव्हा तुम्ही पाहता का परमेश्वराचं वचन आम्हाला या प्रकारे सांगतं, या लेकराच्या मनामध्ये जर राग आहे तर परमेश्वर ना हिला आशीर्वाद देईल ना हिला आशीर्वाद देईल. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी फार सुंदर क्लिअर करू इच्छितो. जर आमच्या मनामध्ये जर कटुता आहे, आम्ही या ठिकाणी येऊन बसलेलो आहे, हे लेकरं या ठिकाणी आहे, दोघीचं मन एकमेकीविषयी चांगलं नाही, तर देव ना हिला आशीर्वाद देईल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि हीच गोष्ट आज आम्हाला शिकणं गरजेचं आहे. देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं, आम्हाला आमच्या मनामध्ये असणारा कडूपणा काढून टाकायचा. तर देव या नात्यांमध्ये काम नाही करीत. देव या नात्यांमध्ये कुठल्या नात्यांमध्ये तो कधीच काम करू शकत नाही. देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी या प्रकारे सांगतं की या नव्या वर्षामध्ये 2022 मध्ये आम्हाला ही गोष्ट समजायची आहे. कारण की देवाचं वचन आम्हाला सांगतं तर तुला आपले विचार बदलावे लागतील. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि विचार केव्हा बदलतात? देवाचं वचन आम्हाला सांगतं काही गोष्टींना देवाने आमच्या हातामध्ये दिलेला आहे, आमच्या नियंत्रणात दिलेला आहे. सगळ्या गोष्टी परमेश्वर करत नाही, त्याने काही गोष्टी आम्हाला दिलेल्या आहे, आमच्या हातामध्ये त्याने दिलेल्या आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. एक देवाचे फार मोठे देवाचे दास होते आणि त्याच्या कितीतरी पिढ्या देवाच्या सेवेमध्ये कार्य करत आहे. एकदा झालं काय, पवित्र आत्म्यामध्ये देवाचा आत्मा त्यांना घेऊन गेला प्रभू येशू समोर. अंतराळामध्ये ते प्रभू येशू समोर उभे राहिले आणि ते काय करत होते? प्रभू सोबत बोलायला लागले. आणि प्रभू सोबत बोलत असताना झालं काय, एक दुष्टात्मा तिथे होता. तो काय करायचं माहितीये का? तो त्यांच्यामध्ये यायचा. आम्ही नाही का कुणी जर बायबल तुमचे लेकर तुम्ही बायबल वाचता तर तुम्हाला नाही का असं असं नाही करीत करता ना, मोठंच गोष्टी दोस्तच ना. आणि दुष्टात्मा काय करायचा, त्या डोळ्याच्या मध्ये यायचा आणि त्यांच्या खोट्याने त्या देवाच्या नावाला वाकुले दाखवायचा. है ना, आवडतं वाकुले दाखवायचा. तो दुष्टात्मा तिकडून परत तिकडून जायचा, मध्ये घेऊन त्या ठिकाणी त्यांच्या समोर काय करायचा, त्याला असं करायचं. आमच्या घरामध्ये जेव्हा आम्ही बायबल वाचायला बसलो का लेकरं मुद्दाम टीव्हीच लागते. ते मोठ्याने ओरडून म्हणते, मम्मी मला भूक लागली जेवायला दे ना. मम्मी काय करते, मनातल्या मनात 2 शिव्या देते. बायबल समोर घेऊन बसलेला बाई यालाच आता यालाच वाढायचा अंदाज होता का? मनातल्या मनात शिव्या देते, शिव्याने सांगत मी. प्रेज द लॉर्ड. आणि अनुष्ठात्मा काय करायला लागला, त्याच्या समोर मध्ये करायला लागला. देवाच्या दासाने सांगितलं, प्रभू आपल्या दोघांच्या मध्ये अनुष्ठात्मा येत राहिला, हा एवढा त्रास देतोय, तू याला धमकाव. प्रभूने पाहिलं, प्रभू त्याच्याकडे कोण असला. तो देवाचा दास म्हणाला, प्रभू मी तुला सांगितलं, प्रभू बघ ना, तो दुष्टात्मा आपल्या दोघांना त्या ठिकाणी डिस्टर्ब करतोय, काहीतरी कर. प्रभू पुन्हा त्याच्याकडे बघून हसत राहील. याला इतकं इरिटेट झाला तो, इतका त्या ठिकाणी अस्वस्थ झाला तो. शेवटी लढवून पडला, प्रभू आम्ही ठेवायचा बघतोय, हा दुष्टात्मा आमच्यामध्ये त्या ठिकाणी आम्हाला अडखळत घालतोय, याला तू थांबव. आणि प्रभूने त्याला उत्तर दिलं, बायबल मध्ये वचनामध्ये जे मी तुला लिहून दिलेलं आहे ते याकरता नाही दिलं की तू ते फक्त वाचावं, त्याचा उपयोग आपल्या जीवनामध्ये करावा. जर तू त्याला माझ्या नावाने धमकावशील तर त्याला जावं लागेल. प्रेज द लॉर्ड. आम्हाला आमचा अधिकार जपणं गरजेचं आहे. म्हणून काही गोष्टींना देवाने आमच्या हातामध्ये दिलेला आहे, आमच्या नियंत्रणामध्ये दिलेला आहे. आणि देवाचं वचन या ठिकाणी आम्हाला सांगतं की आम्ही जे करू शकतो, जर आम्हाला ह्या गोष्टी आमच्याकडून होत आहे तर आम्हाला सुरुवातीला जाऊन आम्हाला प्रयत्न करायचा आहे आणि आमचे जे नाते संबंध आहेत ते आम्हाला ठीक करावे लागतील.
सुरुवात आमच्यापासून आहे. आम्हाला पाऊल उचलायचं आहे पहिलं. आम्हाला वाट नाही बघायची. आम्हाला वाटतं नाही मी वाट बघल, होईल तेव्हा होईल. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला जाणा या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला सांगितलं होतं, जेव्हा तुम्ही ते करता जे तुम्ही करू शकता, तेव्हा देव ते करेल जे तुम्ही नाही करू शकता. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्हाला वाटतं तुम्ही काही करू शकता ते तुम्ही करता, याला तुमच्या आवाक्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही करता, परंतु देव त्या गोष्टी करतो ज्या तुम्ही करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. आज मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो. मला फार आवडतं उदाहरणाविषयी. आपल्या बापाचं घर सोडलं, सर्व संपत्ती घेतली, दूर देशी निघून गेला आणि सर्व संपत्ती उडवली, सर्व संपलं आणि संपल्यानंतर त्याने एक निर्णय घेतला, मी आपल्या बापाच्या घरी होणार. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो. जर त्याने निर्णय घेतला नसता आणि त्या ठिकाणी तो बसून म्हटला असता, हे देवा माझ्या बापामध्ये आणि माझ्यामध्ये समेट कर, मी तुम्हाला सांगतो आयुष्यभर तिथं बसला असता ना, काही झालं नसतं. प्रेज द लॉर्ड. आयुष्यभर तिथं बसला असता तर काही झालं नसतं. त्याने काय केलं? त्याने एक निर्णय घेतला. मी आपल्या बाबाच्या घरी जाईल, कारण की मी त्याला दुखवलं, मी त्याचं घर सोडून गेलो. आता मी निर्णय घेतो, मी चूक केली, मी माझं पाऊल पहिले त्याच्याकडे टाकील. आणि जेव्हा त्याने पाऊल त्या ठिकाणी टाकलं ना, एक अद्भुत गोष्ट आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते की तो घरी पोहोचायच्या आत बापाचं मन ऑलरेडी बदललेलं होतं. प्रेज द लॉर्ड. बापाचं मन बदलण्याचं सामर्थ्य देवामध्ये. आज आम्हाला हे चालायचं आहे. देवाची उत्तम आणि इच्छा आमच्या संबंधाने काय आहे? देवाचं वचन आम्हाला सांगतं की जर आम्ही आज एक निर्णय घेत आहोत, एक नवी सुरुवात आम्ही जर करत आहोत, एक चांगली सुरुवात, जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काही चांगलं करण्याची इच्छा आहे, जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला देवाच्या राज्यासाठी काहीतरी करायची इच्छा आहे, जर तुमच्या जीवनामध्ये स्वतःमध्ये बदल करण्याची इच्छा आहे, राग सोडण्याची इच्छा आहे, एक नवी सुरुवात करण्याची इच्छा आहे, तर फक्त एक निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. प्रेज द लॉर्ड. एक निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे की यापुढे मी अशी कोणतीच गोष्ट करणार नाही. मी तुम्हाला सांगतो, परमेश्वर तुमच्या निर्णयासाठी संपूर्ण पृथ्वीला तुमच्या मदतीला पाठवेल. प्रेज द लॉर्ड. आमचा प्रभू जो आहे तो लोकांना पाठवत नाही, तो सृष्टीला पाठवणारा परमेश्वर आहे. तो संपूर्ण भूतालावर जितकी मानव जाती आहे त्याच्यापेक्षा बहुत अधिक गोष्टींसाठी तो आम्हाला देण्यासाठी तयार आहे. देवाचं वचन आम्हाला या प्रकारे सांगतं की आम्हाला या गोष्टींकडे लक्ष लावणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तो उधळा पुत्र जर आपल्या जागेवर त्या ठिकाणी बसून म्हणाला असता की योग्य वेळ जेव्हा येईल तेव्हा सर्व काही देव सुरळीत करेल, परंतु मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगू इच्छितो. लक्षात ठेवा, काही गोष्टी देवाने तुमच्या हातामध्ये दिलेल्या आहे, त्या निर्णयाद्वारे तुम्ही प्रत्येक गोष्ट बदलू शकता. प्रेज द लॉर्ड. याचा निर्णय होता की मी जाईल आपल्या बापाकडे. त्याने निर्णय घेतला आणि तिथे परिस्थिती बदललेली होती. भावांनो आणि बहिणींनो, मी तुम्हाला सांगतो, आपले नाते संबंध नीट करा. प्रेज द लॉर्ड. आपले संबंध त्या ठिकाणी नीट करा. आपल्या मनामध्ये कडूपणा ठेवू नका. मी सांगतो, एक क्षमा करणारा व्यक्ती असतो आणि एक दुसऱ्यांना क्षमा न करणारा व्यक्ती असतो. आमच्या जीवनामध्ये प्रश्न लोकांना आणि आमच्या बोलण्याद्वारे, आमच्या कामाद्वारे, आमच्या त्या ठिकाणी वागण्याद्वारे लोकांना आम्ही दुखावलं आणि दुखावल्यानंतर आम्ही काय केलं माहितीये का? आमचे आशीर्वादच थांबवून टाकले. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आमचे आशीर्वाद थांबण्याचं मुख्य कारण आहे लोकांच्या विषयी मनामध्ये कडूपणा ठेवणं. दुसरी गोष्ट, आम्ही एकमेकांना क्षमा न करणं. तिसरी गोष्ट, त्या ठिकाणी क्षमा न मागणं. प्रेज द लॉर्ड. आज आम्हाला हे जाणायचं आहे, देवाचं एक अद्भुत प्रेम आम्हाला म्हणणार आहे.
आणि देव म्हणतो तर तू आपले नातेसंबंध नीट कर, कारण की हे काम आज आम्हाला करायचं आहे. तुम्हाला प्रार्थना माहित असेल ना, लॉर्ड प्रेयर माहित असेल, प्रभूची प्रार्थना सर्वांना माहित आहे ना. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझे इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आमचे ऋणास आम्ही ऋण सोडिले तसे आमचे ऋण तू आम्हाला सोड, आणि आम्हाला परीक्षेत आणू नको, कारण की राज्य, धार्मिकता आणि गौरव ही सदा सर्व काळ तुझी आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. रट्टा मारलेली ना लहानपणापासून. प्रेज द लॉर्ड. आम्हाला एक प्रार्थना रट्टाने मारायची. यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक प्रार्थना त्या ठिकाणी बोलण्यासाठी आहे, आणि एक प्रार्थना जी आहे ती करण्यासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. एकदा काय झालं, रट्टा मारणं म्हणजे काय असतं मी तुम्हाला सांगतो. एकदा देवाचे दास आपल्या खोलीमध्ये बसले होते, आणि त्यांचं एक छोटंसं लेकरू आहे ना, आणि आलो आणि पप्पाला म्हटलं, पप्पा माझा अभ्यास घ्या. पप्पा काहीतरी काम करतो. पप्पा म्हणाले, थांब थोड्या वेळ. नाही नाही पप्पा, अरे अभ्यासच घ्या, मला शिकवाच तुम्ही. आणि पाळक साहेबांनी बसले, त्याची बुक घेतली, त्याची वही घेतली, आणि त्याला सांगितलं हे बघ, एवढं एक प्रश्न उत्तर आहे, हे पाठ कर. हे 10 प्रश्न उत्तर आहे, पाठ कर आणि मला उत्तर दे. प्रेज द लॉर्ड. लेकरांनी घेतले, पटापटा त्या ठिकाणी ते वाचले. वाचल्यानंतर लगेच पप्पाकडे आले. पप्पाला म्हणाले, हे या वही पप्पा आणि विचारा. आणि पाळक साहेबांनी वही घेतली आणि त्याला 4था प्रश्न विचारला. तर त्याला 4था प्रश्न विचारल्यानंतर त्या पोराने पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं. प्रेज द लॉर्ड. पाळक साहेबांनी विचारले, अरे हे काय? ते पोरग आपल्या बापाला म्हणतो, चूक तुमची आहे, तुम्ही 4था विचारल्याच्या अगोदर पहिला विचारला असता तर तुम्हाला उत्तर भेटलं असतं. प्रेज द लॉर्ड. याला म्हणतात रट्टा. नुसतं एक सगळं त्या ठिकाणी वाचून घेतलं, मधून काही विचारलं तर काही येत नाही. अरे काय त्याच्यातच होतं का? आम्हाला रट्टा मारायचा नाहीये. देवाने आम्हाला यामध्ये प्रार्थना जर दिलेली आहे, तर या प्रार्थनेचे 2 भाग आहेत. आमची रोजची भाकर आम्हाला दे, यापर्यंत पहिला भाग आहे, आणि तिथून पुढचा जो दुसरा भाग आहे तो करण्यासाठी दिलेला आहे. जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडिले, ऋणे म्हणजे आमच्या अपराधास आम्ही जशी क्षमा केली तशी क्षमा तू आम्हाला कर. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जर तुमच्या मनामध्ये कोणाविषयी द्वेष असेल, जर तुम्ही या ठिकाणी ती प्रार्थना करत असाल, जर आपल्या घरी जाऊन तुम्ही ती प्रार्थना करत असाल आणि तुम्ही सुरुवात केली, ती प्रार्थना माहित आहे कशामध्ये आहे? मत्ती वर्तमान 6व्या अध्यायाच्या 9व्या वचनापासून तर 15व्या वचनापर्यंत प्रभूची प्रार्थना आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की आमच्या मनामध्ये कोणाविषयी द्वेष आहे, कटुता आहे, वंचन आहे, हेवा आहे, कलह आहे. आणि कलह असताना आम्ही प्रार्थना करतो, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आम्हाला दे. आणि तुम्हाला आठवलं का या व्यक्तीला मी दुखावलेला आहे, या व्यक्तीला माझ्यामुळे त्या ठिकाणी त्रास झालेला आहे. पवित्रांकडे तुम्हाला दाखवलं. मी तुम्हाला सांगतो ती प्रार्थना तिथं सोडून द्या. पहिले जा, त्या व्यक्तीसोबत समेट करा, त्याला क्षमा मागा, त्याला मनापासून क्षमा करून टाका, आणि क्षमा करून आल्यानंतर मग पुढे मला जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडिले तसे आमचे ऋण आम्हाला सोड. प्रेज द लॉर्ड. तिथून पुढे ती प्रार्थना त्या ठिकाणी त्यानंतर तुम्ही आम्ही म्हणू शकता. मी जबाबदारी घेतो. प्रार्थना मध्ये सोडून जर तुम्ही जाऊन एखाद्याला क्षमा मागितली तर देव तुम्हाला त्या ठिकाणी काय करणार नाही. प्रेज द लॉर्ड. आम्हाला वाटतो नाही की पहिले प्रार्थना करून घेतो, नाही, पहिले आम्हाला समेट करायचं आहे. मी जबाबदारी घेतो तुमची, तुमच्यासाठी मी प्रार्थना करेन, परंतु जा आणि समेट करा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सर्वात मोठे आशीर्वाद थांबण्याचं मुख्य कारण पहिलं आहे पाप, आणि दुसरं क्षमा न करणं. प्रेज द लॉर्ड. क्षमा नाही करणं सुद्धा एक फार मोठं पाप आहे का? आम्ही त्या ठिकाणी या गोष्टीला आम्हाला, मी तुम्हाला सांगतो, आम्हाला या गोष्टी फार सोप्या वाटतात, परंतु या गोष्टीचं महत्व फार मोठं आहे. आम्ही जर क्षमा करत नाही तर एक क्षमा न करणारा व्यक्ती या प्रकारे आहे. देवाचं वचन आम्हाला सांगतं तर तो आपल्या
प्रेज द लॉर्ड. घेऊन पहा बरं खिशामध्ये चाकू घेऊन पहा सुरी. होईल का दुसऱ्याला त्रास होईल? लागेल का? नाही ना, नाही लागणार ना. आम्ही कर्कटक ठेवायचो खिशामध्ये. कर्कटक ते कर्कटक एकदा असं घुसलं होतं ना. एकदा ब्लेड ठेवलं होतं. ब्लेड ते ब्लेड जेव्हा काढताना ते स्वतःच्या हाताला इजा झाली. प्रेज द लॉर्ड. हा व्यक्ती प्रति दिवशी स्वतःला त्रास करून घेत असतो. स्वतः तो जखमा करून घेतो. देवाचं वचन आम्हाला सांगतं का हा स्वतः त्याच्या आशीर्वादासाठी अडकतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तो आपले आशीर्वाद, आपले अद्भुत काम, आपले आरोग्य, देवाच्या काम त्याच्या जीवनात न होण्यासाठी तो स्वतः जबाबदार आहे. कारण की त्याने आपल्या मनामध्ये खडूपणा ठेवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला एक घटना सांगून त्या ठिकाणी पुढे आपण जाऊया. देवाचे एक महान दास, ज्याचं नाव होतं टी.एल. मुडी. नाव होतं टी.एल. मुडी. आणि हे अमेरिकेतले त्या ठिकाणी विश्वविख्यात त्या ठिकाणी प्रचारक होते. प्रेज द लॉर्ड. अमेरिकेसारख्या देशामध्ये याच्याद्वारे देवाने इतके सारे काम त्या ठिकाणी, अद्भुत काम याच्याद्वारे करून घेतले. तर हे त्या ठिकाणी जगविख्यात त्या ठिकाणी प्रचारक होते. यांनी देवासाठी पुष्कळ सारं काम केलं. आणि यांच्या चर्चमध्ये लहान लेकरांचं संडे स्कूल जे होतं ना, तिथं भाषण द्यायला अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष यायचा. विचार करू शकता, देशाचा राष्ट्रपती यांच्या चर्च मधल्या लेकरांना भाषण द्यायला त्या ठिकाणी येत होता. आणि ते काही सेवेसाठी महिनाभर इंग्लंड मध्ये गेले. तर इंग्लंडची जी महाराणी होती ती यांच्यासाठी बायबल वाचायची. एवढा मोठा महान देवाचा दास जेव्हा त्या ठिकाणी ब्रिटन मध्ये, इंग्लंड या शहरामध्ये जेव्हा ते गेले, जेव्हा त्यांनी त्या ठिकाणी सुवार्ता सांगण्यासाठी जेव्हा ते जायचे, प्रति दिवशी 5,000 लोक त्याला ऐकण्यासाठी यायचे. परंतु या मनुष्याचा हा जेव्हा वृद्ध झाला, हा वृद्ध झाल्यानंतर हा म्हातारा झाला. आणि म्हातारा झाल्यानंतर त्याच्या पायाला एक जखम झाली. आणि जखम झाल्यानंतर ती जखम सडायला लागली. आता जर जखम सडायला लागली तर त्यातून दुर्गंधी येते. कातराचा वास येतो. घेतलंय का कधी? रस्त्याने जाताना आम्ही जातो, असं काय एखादं मेलेलं कुत्रा आम्हाला दिसतं. आणि जेव्हा आम्हाला ते दिसतं तर आम्ही काय करतो? काय फ्रेश हवा आहे ना, केलं का कोणी असं कधी? केलं का? त्याच्या पायावरून जी काही त्याची पायाला जी जखम झाली, ती जखम त्या ठिकाणी सडायला लागली. आणि सडल्यानंतर त्याच्यातून दुर्गंधी यायला लागली. दुर्गंधी यायला लागल्यानंतर झालं काय? या देवाच्या दासांनी पुष्कळ सारे ट्रीटमेंट घेतल्या. लोक त्याच्याकडे यायचे आणि त्यांना सल्ले द्यायचे. या डॉक्टरकडे दाखवा, त्या डॉक्टरकडे दाखवा, अक्कल करा, तमकं करा, असं केलं तुम्हाला फरक पडल, तसं केलं तुम्हाला फरक पडल, असं होईल, तसं होईल. देवाच्या दासांनी पुष्कळ सारे इलाज केले. परंतु शेवटी इतके खदरल्यानंतर देवाजवळ बसले आणि प्रभूला म्हटले, प्रभू एवढ्या लोकांना तो आरोग्य देत आहे, परंतु आज एक लेकरू आपल्या वृद्धपणामध्ये एका छोट्याशा जखमेमुळे परेशान आहे. तू ती बरी करू शकत नाही का? आणि देवाने त्याला सांगितलं, करू शकतो बरी, परंतु तू आपल्या जीवनामधून कितीतरी लोकांना दुखावलेला आहे. अनेक लोकांना तू त्या ठिकाणी त्रास दिलेला आहे. अनेक लोकांचं मन तू दुखावलेलं आहे. अनेकांच्या जीवनाकडे पाहून तू त्यांना तुच्छ लेखलेला आहे. तू जाऊन त्यांना क्षमा माग. प्रेज द लॉर्ड. त्याच्यासोबत समेट करायला हे उठले. याला आपली चूक कळाली आणि हे गेले. सकाळी आपल्या शेजारी पाजारी असणाऱ्या लोकांसोबत त्या ठिकाणी त्यांच्याकडे गेले आणि त्यांना दार वाजवलं आणि ते म्हणले, पाडक साहेब घ्या ना, काय झालं? त्यांनी बाहेरून त्याला हात जोडले, मला क्षमा कर. प्रेज द लॉर्ड.
झालं बाळक साहेब, त्यांनी सांगितलं का तू जेव्हा मला समोरून भेटायचा तेव्हा मी तुला गुड मॉर्निंग प्रेज द लॉर्ड करत असलो, परंतु जेव्हा तिथून तू जायचा मी लोकांना म्हणायचो हा सारा मूर्ख माणूस आहे, याच्या दारामध्ये म्हणायची आपली लायकी नाहीये, एवढा घाणेरडा माणूस आहे, मी तुझी किंमत अशी करायचो. मी जेव्हा लोकांसमोर मी त्या ठिकाणी अनेक लोकांसमोर ते गेले आणि समोर जाऊन त्यांनी क्षमा मागितली, त्यांच्यासोबत समेट केला. पुढे येऊन बसा, खड्ड्याच्या बसू नका, पुढे जागा आहे. जमत नसेल तर खुर्च्या पण रिकाम्या आहे, खुर्चीवर पण बसू शकता. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा त्यांनी सांगितलं आणि लोकांना त्यांनी त्या ठिकाणी क्षमा मागण्यासाठी ते गेले आणि क्षमा मागत असताना आम्हाला असं पाहायला मिळतं का त्या ठिकाणी त्यांनी पुष्कळ गोष्टी सांगितल्या. लोकांना सांगितलं की जेव्हा तुम्ही माझ्या समोर यायचे मी तुमच्यासोबत गोड बोलायचो, परंतु तुम्ही गेल्यानंतर मी तुमची निंदा करायचो. आणि ज्या वेळेस या सर्व गोष्टी त्यांनी केल्या, सगळ्यांची क्षमा मागितली आणि आपल्या घरी आले. आणि आता ते म्हणाले की मी माझ्या पायाला जी जखम आहे तिची ड्रेसिंग करतो, कारण की त्या ठिकाणी ती थोडंसं त्याच्यामधून पस जो आहे तो निघाला असेल, दुर्गंधी त्यातून येत असेल तर त्याला आपण साफ करून घेऊ. असं करण्यासाठी जेव्हा त्यांनी आपली पट्टी उघडली आणि जेव्हा ती पट्टी उघडली तर त्या ठिकाणी जखम नव्हती, ती पूर्ण स्किन तशी झाली होती. आमच्या जीवनामध्ये काही गोष्टी यामुळे येतात का आम्ही कोणाला क्षमा मी तुम्हाला सांगत, देवाला तुमची परिस्थिती बदलण्यासाठी तास, दिवस, आठवडे, महिने आणि वर्ष यांची गरज पडत नाही. मार्काचं शुभवर्तमान जर तुम्ही वाचलं तर त्या मार्काच्या शुभवर्तमानामध्ये एक शब्द त्या ठिकाणी फार वेळेस आलेला आहे की लगेच जितके लोक प्रभू येशूकडे बरे होण्यासाठी आले, प्रभूने त्यांच्यासाठी प्रार्थना केली, प्रभूने त्यांना स्पर्श केला, लागलेच ते बरे झाले, लगेच त्यांना आरोग्य मिळालं, लगेच त्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी कार्य झालं. मी तुम्हाला सांगतो, प्रभू तुमच्या जीवनामध्ये जर काम करायचं असेल तर त्याला तास, दिवस, त्या ठिकाणी आठवडे, महिने, त्या ठिकाणी वर्षाची गरज नाही. तो जे काही करेल तो लगेच करणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. इस्रायलाने म्हटलेलं आहे, जर तुम्ही आज माझ्याकडे फिराल तर मी तुमच्याकडे परत येईल. इथं असं पुढे वाचलं का तुम्ही? प्रभूने सांगितलं आज तुम्ही माझ्याकडे या, मी एका आठवड्यात तुमच्याकडे येईल. म्हटलं का आमचा प्रभू? नाही. तो आमच्या जीवनामध्ये जेव्हा येतो तो म्हणतो तू जर आज फिरला तर मी आजच तुझ्या जीवनामध्ये लगेच येणारा परमेश्वर आहे. आणि मग या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की आमची परिस्थिती बदलायला वेळ मला लागत नाही, म्हणून बायबलमध्ये देवाचं म्हणतो जर तुम्ही माझ्याकडे वळाल तर मी तुमच्याकडे वळेल. प्रेज द लॉर्ड. आमचा परमेश्वर आमच्याकडे येणारा परमेश्वर. मी तुम्हाला सांगतो 2022 मध्ये एक काम करा. या 2022 मध्ये मी तुम्हाला सांगतो सर्वांना क्षमा करा. जर तुमच्याकडून ही गोष्ट होत नसेल तर देवाकडे जा, पवित्र आत्म्याला म्हणा, हे पवित्र आत्मा मला सहाय्य कर, मला कृपा दे, हे माझ्याकडून होत नाहीये, मला ताकद दे. कारण की देवाचं वचन मला सांगतं, प्रभू येशू म्हणाला मी पण त्या ठिकाणी पित्याकडे जातो, परंतु त्याच्यासाठी मी तुम्हाला एक सहाय्यक पाठवीन, तो पवित्र आत्मा तुम्हाला मदत करील, तो तुम्हाला कृपा देईल. आज आम्हाला त्या पवित्र आत्म्याकडे ती कृपा मागणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगतो, जर आम्ही दुसऱ्यांना क्षमा करू शकत नाही, जर आम्ही कोणाला दुखावलं आपल्या शब्दाने, आपल्या कामाने, तर मी तुम्हाला सांगतो वाट बघू नका. या गोष्टीत जर तुम्ही वाट बघत राहिले तर उशीर होईल आणि तुमचे आशीर्वाद यायला तुम्हाला विलंब लागेल. मी तुम्हाला सांगतो, आमच्या बायबलमध्ये एक शिष्य आहे ज्याचं नाव आहे पेत्र. हा पेत्राने प्रभू येशूचा 3 वेळेस नाकार केला होता. याने 3 वेळेस नाकार करताना तो म्हणाला धिक्कार असो त्या व्यक्तीला मी ओळखत नाही. 3 वेळेस त्याने नाकार केला, परंतु या पेत्राच्या संबंधाने आम्हाला असं पाहायला मिळतं
आम्हाला वाटतं की याने जाऊन प्रभूची क्षमा मागायला पाहिजे होती. आम्हाला वाटतं की याने जाऊन देवाला त्या ठिकाणी जाऊन त्याचे गुडघे धरायला पाहिजे, ते पाय धरायला पाहिजे होते. परंतु मी तुम्हाला सांगतो, तिबिरिया समुद्राजवळ योहान 21 मध्ये जर तुम्ही वाचाल, तिबिरिया समुद्राजवळ प्रभू येशू त्या ठिकाणी पेत्राला भेटायला त्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी त्याला तो विचारतो का माझ्या शिमोन पेत्रा, तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस का? तू माझ्यावर प्रेम करतोस का? माझ्यावर तू प्रेम करतोस का? 3 वेळेस प्रभूने त्याला प्रश्न विचारला आणि त्या ठिकाणी तो 3 वेळेस विचारण्याचा अर्थ यामुळे होता कारण की या पेत्राने 3 वेळा प्रभूचा नाकार केला. Praise the Lord. 3 वेळा नाकार केला. 3 वेळा प्रभूने त्याच्याकडून आपल्या प्रेमाची कबुली करून घेतली कारण की देवाला माहिती होतं पेत्रा संबंधाने माझी एक चांगली इच्छा आहे, याच्याद्वारे मला माझं कार्य करायचं. म्हणून प्रेषिताच्या कृत्याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये जर तुम्ही वाचलं, हाच पेत्र जेव्हा उभा राहून उपदेश करायला लागला 3000 लोकांनी विश्वास ठेवून बाप्तिस्मा मागितला. प्रेज द लॉर्ड. प्रभूने वाटलंय पाहिजे, प्रभूला माहित होतं मी तुटलेल्या नात्या संबंधांमध्ये काम करू शकत नाही, म्हणून प्रभू स्वतः त्याच्याकडे गेला आणि प्रभूने त्याच्यासोबत समेट केला. जर आमचा प्रभू हे करू शकतो तर आम्ही का नाही? तो देवाच्या स्वरूपाचा अजूनही देव असले त्याने लाभ मानला नाही, त्याने स्वतःला रिक्त केलं, नम्र केलं आणि लज्जा तुच्छ मानून मनस्तंभ सहन केला. त्या प्रभूला त्याने अति उच्च केलं याकरता की प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा. प्रेज द लॉर्ड. त्याने दासाचं स्वरूप धारण पेत्रा जवळ होता, त्याने पहिला त्याने समोर समेट केला. आज आम्हाला वचनाद्वारे हेच समाजाच्या ठिकाणी समजणं गरजेचं आहे की आम्हाला एक पाऊल आमच्या प्रभूने आम्हाला शिकवलं. जर आम्ही स्वतःला देवाचे लेकरं जर म्हणतो तर देवाचा स्वभाव आमच्या जीवनामधून लोकांना दिसणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. सोपं वाटतं ना, आम्ही देवाचे लेकरं आहे. हो, स्वभाव आहे, स्वभाव आहे. जर तुम्ही विश्वास ठेवला, जर तुम्ही आपल्या जीवनामध्ये प्रभू हा त्या ठिकाणी येशू देवाचा पुत्र आहे असा विश्वास ठेवता, तुम्ही म्हणता की प्रभूने माझ्यासाठी बरं त्या ठिकाणी दोषलं आणि त्याच्या रक्ताच्या दोषाचं दोषार्पण झाल्यानंतर परमेश्वराने मला आपलं स्वतःचं लेकरू बनवलं. त्या लेकराचा स्वभाव प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. अहो, तुम्ही तुमचे मेडिकल रिपोर्ट सुद्धा बदलू नाही शकत. तुम्ही तुमचे रिपोर्ट त्या ठिकाणी जे तुमच्या संबंधाने ज्या लोकांनी भाकीत केलेले आहे ते तुम्ही बदलू शकत नाही. मी तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही देवासमोर जाता तर देव तयार आहे तुमचे मेडिकल रिपोर्ट बदलण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. तो तयार आहे. तुमचे जे फुफ्फुस आहे, तुमचे जे किडनी आहे, तुमचे जे हार्ट डिसीज आहे, तुमचे जे शारीरिक विकार आहे, त्याचं नूतनीकरण करण्यासाठी परमेश्वर आज तयार आहे. प्रेज द लॉर्ड. आमचं दगडासारखं झालेलं हृदय बदलण्यासाठी तो तयार आहे. आमच्या शारीरिक रोगांना तोडण्यासाठी तो तयार आहे. आमच्यामध्ये असणाऱ्या सर्व प्रकारचे नाते नीट करण्यासाठी तो तयार आहे. तुमच्या आशीर्वादाचे नवे द्वार उघडण्यासाठी तो तयार आहे. आर्थिक दृष्ट्या तो तुम्हाला उच्च करण्यासाठी तयार आहे. त्याची सुरुवात करण्यासाठी तो तुम्हाला तुमच्यासाठी तयार आहे. तुमच्या थांबलेल्या आशीर्वादांना उघडण्यासाठी तो तयार आहे. प्रेज द लॉर्ड. सिद्ध आहे, योग्य आहे तुमची परिस्थिती बदलण्यासाठी. मी देवाचा दास या नात्याने तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्हाला ते करायचं आहे जे तुम्ही करू शकता, तुम्हाला ते नाही करायचं. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला तेच करायचं आहे जे तुम्ही करू शकता, बाकीचं काम देव करून घ्या. प्रेज द लॉर्ड. आम्हाला एक पाऊल पुढे टाकायचं, एक पाऊल आम्हाला त्या ठिकाणी पुढे टाकायचं आहे. ज्यावेळेस आम्ही हे गोष्टी करू, मी तुम्हाला सांगू इच्छितो, आमच्या जीवनामध्ये आमचे आशीर्वाद उघडल्याशिवाय आला. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. खूप लोक म्हणतात पाळक साहेब आमच्या जीवनामध्ये काय कमी आहे? पाळक साहेब आम्ही एवढं करतो, आमच्या जीवनामध्ये का असं होतंय? पाळक साहेब देवाला दिसत नाही का? देवाला सगळं दिसतंय, तुला देव दिसतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर सगळं बघतो.
मी तुम्हाला सांगतो बायबलमध्ये लुकाचं सुवर्तमान आहे, त्यामध्ये एकाच अध्यायामध्ये 3 प्रकारच्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. पहिली गोष्ट आहे हरवलेला बेडरूम, दुसरी गोष्ट आहे हरवलेलं नाणं आणि तिसरी गोष्ट आहे हरवलेला पुत्र. लुकाचं 15व्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. आणि या अध्यायामध्ये जर तुम्ही वाचला, आता वाचू नका, घरी जाऊन वाचा. या अध्यायामध्ये 3 गोष्टी आलेल्या आहेत. पहिली गोष्ट हरवलेलं बेडरूम, दुसरी गोष्ट हरवलेलं नाणं आणि तिसरी गोष्ट हरवलेला पुत्र, उदय पुत्र. आणि जेव्हा तुम्ही वाचता तर त्या ठिकाणी एका स्त्रीविषयी लिहिलेलं आहे. या स्त्रीकडे रुपयांचे 10 नाणे होते. किती नाणे होते? मोठ्याला सांगायला झोपले का? जवळ येऊन हलवी करता तुम्हाला. थंडी जाईल ना, थंडी भरल्यामुळे एकदम का असं नाही ना काही. एक बहीण होती, एक स्त्री होती, तिच्याकडे रुपयाचे किती नाणे होते? 10 नाणे होते. आणि या 10 नाण्यांमध्ये काय होतं? एक नाणं तिचं हरवलं. आता ही जी घटना आहे ना, या घटनेचा पाठीमागचा उद्देश तुम्हाला सांगतो. ही घटना तुम्हाला वाटत असेल या स्त्रीविषयी हे नाणं जे लिहिलेलं आहे ते का बरं लिहिलेलं आहे? यहुदी संस्कृतीमध्ये, इस्रायलमध्ये, यहुदी लोकांच्या संस्कृतीमध्ये जेव्हा एखादा मुलगा एखाद्या मुलीला पाहिला जायचा आणि पाहिल्यानंतर त्यांचा साखरपुडा व्हायचा, तर हा मुलगा काय करायचा? त्या बहिणीला 10 नाणे द्यायचा. काय करायचा? 10 नाणे द्यायचा. हे नाणे जे आहे एक विशिष्ट मोहर त्या ठिकाणी बनतं, अशी त्या ठिकाणी एक वेगळेच त्या ठिकाणी असायचे. आणि ज्या वेळेस या मुलीचं आणि मुलाचं लग्न होईल त्या दिवशी तो मुलगा यायचा, मुलीचा बाप मुलीकडे जायचा, ते 10 नाणे घ्यायचा आणि जाऊन बाहेर जाऊन मुलाच्या हातावर द्यायचा. ते मोजून पाहिजे आणि ते जर 10च्या 10 सापडले तर त्या मुलाचं काय व्हायचं? लग्न व्हायचं. प्रेज द लॉर्ड. फार लवकर आमचा प्रभू आम्हाला न्यायला येणार. प्रेज द लॉर्ड. जुन्या करारामध्ये 10 आज्ञा आम्हाला दिलेल्या आहेत. जर 10 आज्ञा हे 10 नाणे जर आम्ही पाहतो तर हे 10 आज्ञा इज इक्वल टू एकाच्या बरोबर आहे 10 आज्ञा. आणि जर आमचा प्रभू फार लवकर येणार आहे तर जो कोणी या 10 आज्ञा पाळताना त्याला दिसेल तो त्याला घेऊन आपल्या सोबत घेऊन जाईल. प्रेज द लॉर्ड. जिथं जिथं बायबलमध्ये तुम्ही स्त्री आणि जाती हा शब्द वाचता, तो शब्द जो आहे तो मंडळीविषयी लिहिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. जिथं जिथं तुम्ही हा शब्द वाचता, इस्रायल एक जाती आहे. स्त्री त्या ठिकाणी मंडळीला त्या ठिकाणी संबोधलेला आहे. जर आमचा प्रभू आम्हाला जर न्यायला येणार आहे तर त्या 10 आज्ञा पाळताना जर आम्ही दिसलो तर तो निश्चित रूपी आम्हाला त्याच्या सोबत त्या ठिकाणी घेऊन जाईल. आणि जेव्हा या स्त्रीचं नाणं हरवलं, जेव्हा हे नाणं हरवलं, त्याने तिने त्याच जागी शोधलं जिथे ते हरवलेलं. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला एक सांगू शकेन, एक गोष्ट तुम्हाला सांगतो, या जगामध्ये असं एक सुद्धा व्यक्ती असं म्हणू नाही शकत का हे मला माहिती नाही हे माझ्याकडून कसं काय झालं. पुष्कळ लोक दारू टोचून करतात, मला कळत नाही माझ्याकडून झालं. मनामध्ये राहते यार, टोचून बोलायचं, टोचून तर बोलतो, मला काय माहित होतं माझं झाडे का म्हणजे माझ्या तोंडातून निघाला. अरे बाबा, चांगलं ओळखतो आम्ही भल्या त्या ठिकाणी ओळखणारे लोक आहोत. आम्ही त्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला त्या ठिकाणी दिले, आम्हाला एक वरदान दिलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो, ज्या जगामध्ये 2 प्रकारचे व्यक्तिमत्व आहे जे तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखतात. माहिती का कोण कोण आहे? पहिला आहे प्रभू येशू आणि दुसरा तुम्ही स्वतः. सैतान नाही ओळखत तुम्हाला, सैतान तुम्हाला फसवतो. प्रेज द लॉर्ड. 2च व्यक्ती याच्याशिवाय चांगलं तुम्हाला कोणी ओळखू शकत नाही. पहिला जो आहे तो सैतान आहे आणि दुसरा जो पहिला जो आहे तो परमेश्वर आहे आणि दुसरे तुम्ही स्वतः. आणि तुमच्यापेक्षा चांगलं तुम्हाला कोणीच ओळखू शकत नाही. कारण की मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या वेळेस
प्रार्थना करत नाही. Praise the Lord. तुम्ही जर वचन वाचत नाही तर तुम्हालाच माहिती नाही तुम्ही का वाचत नाही. मी तुम्हाला सांगू इच्छितो, देवाचं वचन आम्हाला या प्रकारे सांगतं की या स्त्रीला माहित होतं की तिचं नातं कुठं पडलं, तसं प्रत्येक व्यक्तीला माहित आहे की तो कुठे चुकीचा आहे. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रार्थनेमध्ये कुठे कमी पडतो, आम्ही त्या ठिकाणी वचन वाचण्यामध्ये कुठे कमी पडतो, हे सर्व काही आम्हाला ठाऊक आहे. Praise the Lord. आणि जेव्हा तुम्हाला हे माहिती आहे तर तिथं तुम्हाला फक्त एक निर्णय घ्यायचा आहे की यापुढे मला नवी सुरुवात करायची आहे. Praise the Lord. Praise the Lord. मी तुम्हाला सांगतो, या सर्व गोष्टी सोडून आम्हाला एक त्या ठिकाणी नवी सुरुवात करायची आहे. संबंध खराब होणं तुमचे आशीर्वाद थांबण्याचं सर्वात मोठं आणि दुसरं मुख्य कारण आहे. Praise the Lord. Praise the Lord. देवाला माहिती आहे ना, देवासोबत आमचं खटकलं, देवाने समजा आमच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं नाही, आम्ही रुसलो देवासोबत, आम्ही कधी त्या ठिकाणी काय करू शकतो, आम्ही देवापासून दूर गेलो, परंतु आम्ही कधीही देवाजवळ येऊ शकतो. ऐकायला देवाला माहिती आहे हा कधी बी माझ्याजवळ येऊ शकतो, कधी पण आपल्याजवळ त्या ठिकाणी राहू शकतो. पण जेव्हा माणसासोबत आमचं खटकतं ना, नाही जाणार, आमचे संबंध जुळणं शक्य नाही. म्हणून जुन्या करारामध्ये ज्या 10 आज्ञा दिलेल्या आहेत ना, तर पहिले 4 आज्ञा देवासोबत नातं संबंध जे काय आहे ते तुमचे एक करण्यासाठी दिलेले आहे. तुमचे नाते संबंध देवासोबत असण्याचे जे काही असणारे आहे ते सुरळीत करण्यासाठी पहिले 4 आज्ञा दिलेल्या आहेत. आणि नंतरच्या ज्या 6 आज्ञा आहेत ते माणसासोबत संबंध नीट करण्यासाठी दिलेल्या आहेत. Praise the Lord. पहिले तुम्ही वाचता का बायबल अशी या पद्धतीने? बायबल वाचत राहता का? Praise the Lord. आमचं बायबल कसं असतं माहितीये का? एकच दिवस घेतोय, आठवड्यातून एक दिवस लई बोलले, बाळक लई बोलला, दादा लई बोलला, मम्मी लई बोलली, पप्पा लई बोलले, आणि बायबल वाचा, आणि बायबल वाचा. जसा हा बायबल घेतो तसा उत्पत्ती सुरू करतो, 50-50 अध्याय वाचून काढतो. या कथावर आज त्याला विचारलं तर काय वाचलं तू? वाचलं ना, काय परत वाचावं लागतं. Praise the Lord. तुम्हाला सांगू, मी बायबल सुरुवात जर करायला लागलो तर मी 100 अध्याय एका दिवसात वाचून काढतो. Praise the Lord. मोठेपणा नाही, हा मोठेपणा नाहीये. 100 अध्याय वाचलं फार मोठी गोष्ट नाहीये. एक अध्यायाचा एक वचन जर अंतःकरणामध्ये ठेवता आणि त्यानुसार चालता, या सगळे 100 नाही, या सगळे 6 पुस्तकावर मोठी गोष्ट आहे. Praise the Lord. हे वचन आम्हाला अंतःकरणामध्ये ठेवणं गरजेचं आहे, त्याचं मनन करणं गरजेचं आहे. आणि देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं, जुन्या करारामध्ये देवाने आम्हाला जे 10 आज्ञा दिलेल्या आहेत, 4 देवासोबत संबंध नीट करण्यासाठी आणि 4 त्या 6 आहे त्या माणसासोबत संबंध नीट करण्यासाठी. Praise the Lord. एकदा मी खूप लोकांना बघितलं बरं का, एकदा काय झालं, एक बहीण जी आहे देवाच्या दासाकडे आली, देवाच्या दासाकडे आली आणि म्हणती काय, बाळक साहेब नवऱ्याला घेऊन आली, माझ्या घरामध्ये मला कोणाविषयी त्या ठिकाणी राग नाहीये, माझ्या मनामध्ये ना माझ्या नंदेविषयी राग आहे, ना माझ्या दिराविषयी राग आहे, ना सासू सासऱ्याविषयी राग आहे, कोणाविषयी माझ्या मनामध्ये काही नाही. पण आमचे मार्ग जे आहे ते वेगळे वेगळे आहे, म्हणून मला वेगळं राहायचं आहे. बाळक साहेब म्हणाले, हे कोणतं प्रेम आहे बाई, हे कोणतं समेट आहे? म्हणजे या ठिकाणी ती म्हणती का माझ्या मनामध्ये तुमच्याविषयी काही नाही, पण आपले मार्ग वेगळे वेगळे, तुम्ही तुमच्या मार्गाला, आम्ही आमच्या मार्गाला. हा कोणता समेट आहे? याला काय म्हणतं बायबल माहितीये का? याला म्हणतं ढोंग म्हणतो, याला ढोंगीपणा म्हणतो बायबल. Praise the Lord. बाळक बायबल विचारलं, बाई जर तुझ्या मनामध्ये सासू सासऱ्याविषयी काही नाही, नंदेविषयी काही नाही, दिराविषयी काही नाही,
तुला वेगळं व्हायचंच कशाला आहे? लोक लय हुशार आहे. पण देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी काय सांगतं का आम्हाला पहिल्या वचनामध्ये, स्तोत्राच्या पहिल्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, धन्य तो पुरुष जो दुर्जनाच्या मस्तकीने चालत नाही, पापी जनाच्या मार्गात पाऊल घालत नाही आणि धर्मनिंदकाच्या बैठकीत बसत नाही, असे जर लोक असतील तर बायबल सांगते याच्यापासून दूर राहा. आणि याचा अर्थ असा नाही दूर राहिला म्हणजे त्यांची निंदा करणं. आम्हाला निंदा नाही करायची. प्रेज द लॉर्ड. आम्हाला त्या लोकांची निंदा करायची नाहीये. मी जर देवाचं वचन त्या ठिकाणी आम्ही वाचतो, देवाचं वचन जर आम्हाला या प्रकारे सांगतं, जर आम्ही प्रार्थना करतो, तर आम्हाला आमचे संबंध जे आहे ते नीट करणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आम्हाला लोकांच्या चुका त्या ठिकाणी पाहायचं नाहीये. आम्ही लोकांना चूक केली, आम्ही कसं काय त्यांना क्षमा करायचं? मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही आपल्या जीवनामध्ये, जर त्यांच्या जीवनामध्ये तुम्ही पाहता काही लोकांचे आशीर्वाद उघडले नाही, तर त्यांचे संबंध ठीक नाहीये. प्रेज द लॉर्ड. त्यांच्या जीवनामध्ये जर बरकत आली नाही तर त्यांचे पाप साधनेमध्ये नाते संबंध बरोबर नाहीये, म्हणून त्यांचे संबंध त्या ठिकाणी, त्यांचे आशीर्वाद त्या ठिकाणी अडखळला आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो का दुसऱ्यांबद्दल मनामध्ये कडूपणा ठेवू नका. काही लोकांची सवय असते, मनामध्ये द्वेष घेऊन येतात आणि चर्च मध्ये येऊन मोठमोठ्याने रडतात, हे देवा माझ्यावर दया कर, अश्रू ढाळून ढाळून प्रार्थना करतात. पण मनामध्ये जर द्वेष असेल ना, प्रार्थनेचं उत्तरच नाही मिळणार. प्रेज द लॉर्ड. आमचा प्रभू इमोशनल नाहीये. अश्रू पाहून तो लगे माझं लेकरू रडत राहिलं, त्याचा मन त्या ठिकाणी, त्याला असं त्या ठिकाणी इमोशनल होत नाही. तो आम्हाला वाटतं प्रभू इमोशनल आहे, रडत येतो समोर. अरे नाही येतो. त्याला माहिती आहे आम्ही कसे आहोत. आम्ही इथं रडतो आणि बाहेर समजून घ्या, समजदार तो इशारा काफी. मोठमोठ्याने प्रभू आणि मनामध्ये द्वेष. शेजारी उभा राहतो, शेजारी अशी हिचं मन हिच्या विषयी चांगलं नाही, हिचं हिच्या विषयी चांगलं नाही, आणि तो गिरडत राहिले. हालेलुया, धन्यवाद प्रभू, ये ना जीवनामध्ये, आम्हाला घराचं हे महिना नाही ना. आता करून हो, आशीर्वाद लाभले जातील. मी नाही सांगत, बायबल सांगतं आणि सत्य सांगतो, मला फरक पडत नाही. टोचलं टोचू द्या, गडबड आहे म्हणून टोचलं. प्रेज द लॉर्ड. काही लोक टोचल्यामुळे चर्चला येणं बंद करून टाकतात. गडबड होती म्हणून नाही त्या ठिकाणी नाही आले. वचन टोचायसाठी जेव्हा ते टोचतं तेव्हा त्या ठिकाणी काय होतं, त्रास होतो. त्रास झाल्यानंतर ती गोष्ट सुटल्या जाते आणि सुटल्यानंतर जेव्हा ते किती वेळ ते वचन आलं त्याचे फरक नाही पडत, कारण की तुमच्यामध्ये ते नवीनीकरण आलेलं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाने आम्हाला बायबल दिलेला आहे. तो म्हणतो या वचनानुसार स्वतःला बदल, म्हणजे काय होईल, प्रभू तुझी प्रार्थना ऐकेल. आणि जेव्हा तुमचं जीवन वचनानुसार असेल, तुमच्या मुखातून प्रार्थना बी होणार नाही, त्याच्या अगोदर तुमचं उत्तर तुमच्या समोर हजर असते. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? कोणाला नाही समजत आहे बरं? विचारा आपल्या शेजाऱ्यांना, विचारा, समजतंय? प्रेज द लॉर्ड. त्यांना मला जागे व्हा, जागे व्हा ना. प्रेज द लॉर्ड. हे सोने वाले लोगों जाग जाओ. बातम्यांमध्ये नाही राहत का, जैसे सोने वाले लोगों जाग जाओ. ते माणसाला पाहिलं गावात भीतीच वाटते. तुम्ही बातम्या नाही पाहत, तुम्हाला कसं काय माहित राहील? आमच्या राहतात काय काय असतं, काय काय. अरे ते सिरियलची नाव घेतले की मात्र असं डोकंच खराब होत. मी तुम्हाला सांगतो, टीव्ही ना असा एक माध्यम आहे. दुष्ट आत्मा तुमच्यामध्ये प्रवेश करतात टीव्हीच्या माध्यमातून. तुम्हाला माहित नसेल, पण मी तुम्हाला सांगतो,
हे पिक्चर वगैरे तुम्ही मूवीज वगैरे पाहताना तुम्हाला नाही माहिती तुमच्या शरीरावर त्याचा काय इफेक्ट होतो, पण याच्यामध्ये जे दुष्टात्मे असतात ना हे तुमच्यामध्ये त्याच्यातून प्रवेश करतात. तुम्ही मान्य करा अथवा न करा, मी तुम्हाला बायबल मध्ये दाखवू शकतो की त्या ठिकाणी ते पास होत राहतात. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो बरोबर मनाचा कडूपणा तुम्हाला धुवायचा आहे. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही पाप नाही करत तुम्ही देवाच्या कृपेपासून देवाच्या दयेपासून दूर होता. मी संपेल या प्रकारे एक 2022 मध्ये तुम्हाला मी सांगू इच्छितो. पहिले त्या ठिकाणी एक गोष्ट आपल्या जीवनामध्ये करा. जर कोणाच्या विषयी 2022 मध्ये कोणत्याच व्यक्तीविषयी तुमच्या मनामध्ये राग, द्वेष, मत्सर, हेवा, कलह काहीच नसलं पाहिजे. एक शुद्ध जीवन तुम्हाला जगायचं आहे. प्रेज द लॉर्ड. एक देवाच्या दासाचं उदाहरण देऊन त्या ठिकाणी मी आपलं त्या ठिकाणी संपवतो. सगळेजण त्या ठिकाणी लक्ष द्या. ऐकताला स्टोरी आवडतील आहे का? सत्य घटना आहे. एक साक्ष मी तुम्हाला सांगतो. एक देवाचे दास होते, सेवा करत होते. एक दिवस झालं काय, त्यांच्या डोक्यामध्ये अचानक त्या ठिकाणी वेदना व्हायला लागला आणि डोक्यामध्ये वेदना व्हायला लागल्यावर तो त्रास त्यांचा वाढायला लागला आणि त्या त्रास वाढत असताना त्यांनी काय केलं, त्या डॉक्टरकडे गेले आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, डॉक्टरला दाखवलं, डॉक्टर माझ्या डोक्यामध्ये मला फार वेदना होत आहे. आणि डॉक्टरने त्यांचे काही रिपोर्ट वगैरे चेक केले. त्यांचं त्या ठिकाणी जेही काही मेडिकल चेकअप होतं ते केलं आणि चेकअप केल्यानंतर त्यांना पहिला प्रश्न विचारला, तुम्ही बिडी पिता का? पाडक आहे. लोकांना सांगतो बिड्या पिऊ नका, मी पित का? ते सिगारेट, थोडस दारू वगैरे तंबाखू खात असतात. फाडक म्हणे नाही. तर त्याने सांगितलं डॉक्टरने की तुम्हाला टीबी झालाय म्हणे. आता टीबी झाला म्हटलं तर डॉक्टरचं ऐकलं तर देवाच्या दासाला शॉक लागला. तेव्हा हे कसं होऊ शकतं? डॉक्टरने त्यांना काही मेडिसिन चालू केले आणि ते मेडिसिन घेतल्यानंतर त्याचा त्रास इतका वाढायला लागला, इतका डेंजर त्याचा त्रास वाढायला लागला तर ते त्या ठिकाणी अक्षरशः अस्वस्थ झाले. आणि अस्वस्थ झाल्यानंतर त्यांनी सांगितलं, त्यांचे जे सिनियर मास्टर होते त्यांना सांगितलं, त्यांनी फोन केला, पाडक साहेब मला फार त्रास होतो आहे, एक काम करा, मला दवाखान्यात घेऊन चला. आणि त्या ठिकाणी ते पाडक साहेब आहे त्याला एका मोठ्या डॉक्टरकडे एका हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथं त्याला चेक केलं. एक सिस्टर होत्या, एमबीबीएस एमडी मेडिसिन होत्या. त्यांनी सांगितलं तुम्ही काय करा, पाडक साहेब टीबीची जी औषधं आहे ते बंद करून टाका. आपण ते काय करू, काही मी तुम्हाला काही गोळ्या देते, त्याने बघा फरक पडतो का. तर त्या गोळ्या घेतल्यानंतर त्याचा त्रास इतका वाढायला लागला, इतका वाढायला लागला, इतकं इरिटेशन त्यांना व्हायला लागलं. काही समय असा आला, आपल्या पत्नी आपल्या लेकराला ते म्हणाले, लहान लेकर होते, आपल्या पत्नीला ते म्हणाले, मला या घरामध्ये झोपायचं नाही, या घरामध्ये मला मन लागत नाही. एवढा स्ट्रेस यायला लागला, एवढी भीती त्यांच्या मनामध्ये बसायला लागली. ते म्हणायला लागले, मला दुसऱ्याच्या घरी जाऊन झोपायचं, इथं मला झोपायचं नाही. पत्नी बिचारी म्हणायची, आपले लेकर लहान आहे, तुम्ही कुठे जाता, असं वेड्यासारखं काय करता? ते मला नाही नाही, मला इथं गडबड नाहीये, मला त्रास होत राहिला, मला एक घर सोडून निघून जायचं. एवढा त्रास त्याला व्हायला. आणि पुढल्या दवाखान्यात गेल्यानंतर त्या सिस्टरने सांगितलं, तुम्ही एक काम करा, एक न्यूरो सर्जन आहे, त्या डॉक्टरला जाऊन भेटा. आणि त्या डॉक्टरकडे गेल्यानंतर त्या डॉक्टरने त्याचे जे एक्सरे वगैरे काढले आणि एक्सरे काढल्यानंतर त्याला सांगितलं की तुमच्या मणक्याच्या ज्या काही नसा आहेत त्या चोकअप झाल्या आणि चोकअप झाल्यामुळे काय होईल, ऑपरेशन ऐकलं. ते म्हणाले ठीक आहे. आणि डॉक्टरने विचारलं, बाबा तू काय करतो? तर ते म्हणाले मी पाळक आहे, मी देवाची सेवा करतो. तर ते डॉक्टर म्हणाले, हा मला माहितच होतं, तुमचे पाळक असेच राहतात. त्या सिस्टरने मला सांगितलं होतं की तू ऑपरेशन नाही करायचं, ते काम कर, हा पट्टा मी तुला देतो, तो पाण्याला असा लावायचा आणि असंच राहायचं घरामध्ये. तो पट्टा असं लावून त्या ठिकाणी आपल्या घरामध्ये ते त्या ठिकाणी बसायचे. 2 पट्टे दिले, एक सकाळी त्या ठिकाणी आणि एक रात्री झोपण्यासाठी वेगळा. दिवसभर लावून बसायचा, अजिबात काढायचा नाही.
डॉक्टरला म्हणे, डॉक्टर नेमकं मला काय झालं, मला त्या आजाराचं नाव सांगा ना. आणि डॉक्टरने त्या आजाराचं नाव सांगितलं, कॉन्जेनिटल अटलांटोएक्सियल डिसलोकेशन. लयच मोठा आहे ना का छोटा आहे? कॉन्जेनिटल अटलांटोएक्सियल डिसलोकेशन आजाराचं नाव. और सर तुम्हाला कसं काय येतं? प्रेज द लॉर्ड. आणि आजाराचं नाव सांगितल्यानंतर त्या ठिकाणी ते घरी आले आणि रिपोर्ट दाखवले. आणि जो त्यांच्या घरी जो कामाला यायचा तो मुलगा, त्याची पण स्वतःची लॅब होती. त्या लॅब वाल्याने सांगितलं, आपण आपल्या लॅब मध्ये चेक करू, पाहू काय होतं. म्हणून आपल्या लॅब मध्ये बाळगाला घेऊन गेला. त्याने स्वतःच्या हाताने ती मशीन घेतली, एमआरआय काढला, सीटी स्कॅन काढला. आणि सीटी स्कॅन काढल्यानंतर तिथे एक मोठे डॉक्टर होते, जे न्यूरो सर्जन होते, त्यांना दाखवलं. आणि त्यांना दाखवल्यानंतर म्हणाला, तो डॉक्टर जो होता ना, त्याचे असे हात कापत होते. ते लिहित असताना त्याने ते लिहिलं. सिनियर डॉक्टर होता, म्हातारा होता. त्या डॉक्टरने सांगितलं, ऑपरेशन करावं लागेल. देवाच्या दासाने त्याच्याकडे पाहिलं आणि याचे हात आधीच असे कापत राहिले. यांनी जर ऑपरेशन केलं तर हा काय काय कापील. मला नाही करायचं याच्याकडून ऑपरेशन. आणि मग असं करत करत त्यांचे काही रिपोर्ट जे आहेत ते अमेरिकेला पाठवले. अमेरिकेच्या डॉक्टरने त्यांना सांगितलं की तुमची जे नर्व कॉर्ड आहे, जे काही तुमच्या वेल्स आहे, त्या चोकअप झालेले आहे, ऑपरेशनच करावं लागेल. आणि हे सगळं त्या ठिकाणी होत असताना पुढल्या एका डॉक्टरकडे ते गेले. आम्ही किती डॉक्टर फिरतो, आमच्या ताकदीवर का बेटा, इकडं जाईल तिकडं जाईल, हे करीन ते करीन, आपलं करीन तप्प करीन, पण मी स्वतःच्याच ताकदीने बरं होईल. सगळं केलं. शेवटी आता डॉक्टरकडे गेले. आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरने तपासलं. आणि तपासल्यानंतर तिथे काही नर्स होत्या. आता नर्सनी त्यांना सांगितलं, दादा मेंदूला छेडायचं नसतं. जर का मेंदूला छेडलं तर माणूस कायम स्वरूपी आधू होतं. आमच्या इथं पुष्कळ केसेस अशा झाल्या. हजारातून एक सक्सेस होती. आणि हजारातून एक सक्सेस झाल्यानंतर त्याची बी गॅरंटी नाही. म्हणून ऑपरेशन करू नका. तुम्ही बाळक प्रार्थना करा. पण जेवढं जगायचं तवर जगा, होतंय तो पण जगा नाही तर काय देवाच्या. जेव्हा त्यांनी ऐकलं अजून निराश झाले. आणि त्याला काही औषधे दिल्यानंतर ते एका डॉक्टरकडे, पुढल्या एका डॉक्टरकडे ते गेले. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरने त्यांना सांगितलं की ठीक आहे, काही दिवसांनी या थोड्या दिवसांनी रिपोर्ट वगैरे केले. इकडं त्यांचं तोंड केलं, इकडचा एक्सरे काढला, इकडचा काढला, इकडचा वेगळ्या वेगळ्या पोझिशन मध्ये असे 7-8 एक्सरे काढले. आणि सांगितलं 12 दिवसानंतर या. आणि त्याच्यामध्ये एक घटना त्या ठिकाणी घडली. देवाचे दास ते पट्टा लावून बसायचे ना, तर लोक त्यांच्याकडे प्रार्थना यायचे. बिचाऱ्याला तो पट्टा काढावा लागायचा, प्रार्थना करावी लागायची, खूप त्रास व्हायचा. आणि पुन्हा पट्टा लावून बसायचे. एक दिवस त्यांना राहावं नाही. आणि राहावं नाही म्हणून त्यांनी देवाजवळ गेले आणि रडून देवाला विचारलं, प्रभू मला ऑपरेशनच का करायला लावतोय तू? का मी मला होऊ शकत नाहीये? काय माझ्या जीवनामध्ये तो प्रत्येक डॉक्टर येतो तुम्हाला म्हणतो ऑपरेशन करावं लागेल, ऑपरेशन करावं. एवढा गंभीर आजार आहे का माझा? एवढा त्रास मी सहन करतोय, मला तू का मला नाही करत आहे? आणि प्रभूने त्यांना सांगितलं, तू खूप लोकांना आपल्या वागण्याद्वारे दुखवलेला आहे. तू खूप लोकांना आपल्या जीवनाद्वारे त्या ठिकाणी हर्ट केलेला आहे. जेव्हा तू चर्च मध्ये यायचा, तुझ्या चर्च मधल्या लेकराला तू म्हणायचा, तुमचं तोंड दाखवायची नाही, तुम्ही मला तोंड दाखवू नका, तुमचं तोंड पाहिलं का माझा दिवस खराब जातो. वाचं बोलायचं. तू बाळकांना त्या ठिकाणी उलटून बोलायचं, त्यांना तू दुखावलेला आहे, तू जा. आणि जेव्हा त्यांनी ऐकलं, त्याला त्या सर्व गोष्टी आठवल्या. आणि त्यांनी ज्या भाऊ त्या ठिकाणी होता त्याच्या घरी गेले. ज्याला ते म्हणायचं तुझं तोंड दाखवू नको, आणि त्याच्याकडे गेले. त्याला त्यांनी जागवलं. तो इतका खडबडून जागा झाला, इतका घाबरलं. बाळकाला तोंड दाखवायचं नाही ना. आणि इतका घाबरलं. बाळक साहेब मी काही नाही केलं, मी काहीच नाही केलं. तो मला तू नाही केलं, मी केलंय, मला क्षमा कर. एका बाळकाला त्यांनी फोन लावला, 5 वेळेस फोन लावला, उचलला नाही. 6व्या वेळेस त्याच्या पत्नीने उचललं. ती म्हणाली बाळक साहेब आहेत तर ते म्हणाले, तर ती म्हणाली नाही, ते बाहेर गेले. तर त्यांनी सांगितलं माझा एक निरोप द्या, त्याला सांगा
मला क्षमा करा, मी काही दुखवलं असेल. अनेक लोकांना त्यांनी फोन केले, अनेक लोकांना ते जाऊन भेटले, त्या प्रत्येकाची त्यांनी क्षमा मागितली आणि क्षमा मागितल्यानंतर आपल्या घरी पुढला आले. काही दिवसानंतर दिलेल्या दिवशी, तारखेच्या दिवशी, डॉक्टरने त्यांना बोलवलेल्या दिवशी ते आपले रिपोर्ट घेऊन डॉक्टरकडे गेले आणि डॉक्टरला रिपोर्ट दाखवले आणि डॉक्टरने परत त्या ठिकाणी त्यांना स्कॅन केलं, त्यांना चेक केलं. डॉक्टर रिपोर्ट पाहायचा, त्यांच्याकडे पाहायचं, डोकं खाजवायचं. प्रेज द लॉर्ड. डॉक्टर ते रिपोर्ट परत पाहायचा, त्यांच्याकडे पाहायचं, परत डोकं खाजवायचं. तेव्हा डॉक्टर झालं काय? तेव्हा तू काय करतो रे? तेव्हा मी बाळा काय? त्यांनी ते रिपोर्ट त्यांच्या हाताला दिले. हे घे, घरी जा. बाळ थोडेसे शॉक झाले, काय झालं? बाळाने सांगितलं, डॉक्टरने सांगितलं ऑपरेशन करायची काही गरज नाही, सर्व जे काही तुझे मणके वगैरे ते ढिल्ले झाले होते ते सगळे आपोआप जागेवर आलेले आहे. आता काय कर, हे रिपोर्ट घे, घरी जा. प्रेज द लॉर्ड. आमच्या प्रार्थनेमध्ये सामान्य डॉक्टरने देवाची दास म्हणतो, डॉक्टर साहेब काही गोळ्या. डॉक्टर म्हणे, जर तुला आजारच नाही तर गोळ्या काय तुला हाऊस म्हणून घ्यायच्या आहे? आणि त्या डॉक्टरने रिपोर्ट दिले, ते तिथून निघाले, आपल्या गाडीमध्ये बसले आणि येता प्रवासामध्ये त्यांना एक हॉटेल दिसलं. त्या हॉटेलमध्ये जेव्हा ते घुसले, त्या हॉटेलमध्ये त्यांनी इतकं पोट भरून जेवण केलं, कारण की पुष्कळ दिवस त्यांना जेवण सुद्धा जात नव्हतं. पुष्कळ दिवस त्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी त्यांना त्रास होत होता, परंतु त्या दिवशी त्यांनी पोट भरून जेवण केलं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, तुमच्या जीवनामध्ये तुमचे आशीर्वाद बरकत थांबण्याचं मुख्य कारण आहे क्षमा न करणे किंवा क्षमा न मागणे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आपल्या मनामध्ये कडूपणा पाळून ठेवता, त्यामुळे तुमचे आशीर्वाद लाभले जातात. मी काही लोकांना बघितलं, ते लोकांना द्वेष करतात. का करतात माहितीये का? कारण की ते त्यांच्यावर जळतात. कोणाचं चांगलं झालेलं पाहून त्याला आनंद होत नाही आणि ते जळतात. काही लोक नागरांतर असतात. का जळतात ना? मी सांगितलं, तुमच्यामध्ये जो आहे, जो पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे, तो पॉवरफुल आहे, परंतु दुसऱ्यांमध्ये जो तुमचा द्वेष करतो, त्याच्यामध्ये काय आहे? दुष्ट आत्मा आहे. आणि दुष्ट आत्मा आणि पवित्र आत्मा एक राहू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, कडूपणाचा मूळ तुम्हाला आपल्या जीवनामधून काढून टाकावं लागेल. पाऊल म्हणतो, कडूपणाचा मूळ तुमच्यातून त्या ठिकाणी नष्ट व्हावं. कधी कधी काही लोकांचा स्वभाव असतो ना, कमी बोलण्याचा. आवाज कमी बोलले तर आवाज त्रास होतो. एक देवाचे दास त्यांनी आपल्या पत्नीविषयी सांगितलं की माझी पत्नी जी आहे, ते लोकांचा पाहुणचार करते, ती सर्वांसोबत प्रेमाने राहते, सर्वांना जीव लावते, सर्व ती गोष्टी करते, सर्व सेवा ती करते, परंतु तिची समस्या आहे, तिचा प्रॉब्लेम आहे, कधी कमी बोलते. याचा अर्थ असा नाही कधी काही करत नाही. काही लोकांचा असतो स्वभाव, ते कमी बोलतात आणि आम्ही आमच्याच मनाने लावून घेतो, लई फुगीर आहे. आणि हे काय करतो, आम्ही आलो तोंड घेऊन समोर निघून गेलं. अरे बाबा, तुला का वाईट वाटावं? असतो काहीचा स्वभाव. आम्ही आमच्या मनाला वाटतंय, मग मला असं वाटलं ना, मला वाटलं होतं तसं. आणि मग जेव्हा ही पहिल्यांदा गोष्ट होते, आम्ही त्यांच्या दारामध्ये जातो, जेव्हा दारामध्ये गेल्यानंतर ती पहिली दगड आपल्या समोर येते ना, आज कसं काय आमच्या समोर? मागच्या वेळेस तर तोंड पाहून तुम्ही तिकडे गेले होते, काही राग बिघालाय का आमचा? का आवडत नाही तुम्हाला आम्ही घरी आलेलं? तू तुझ्या मनाने नको चालू राहा, नको चालू. तुझे जे विचार आहे ते फूट पाडणारे आहे. समजून घ्यायला शिका. आपल्या जीवनामध्ये जर देवाचं वचन आम्हाला जाणायचं आहे, तर आपल्या मनामध्ये कडूपणा ठेवायचा नाहीये. अशा प्रकारच्या मुळाला आपल्या जीवनातून बाहेर काढावं लागेल. प्रेज द लॉर्ड. आज ह्याच गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो. एका देवाच्या दासाने म्हटले, जे जमिनीवर तुम्हाला भेटत नाही ते स्वर्गात तुम्हाला भेटणार नाही. हे काय बोलविलं?
माहितीये का? कारण की देवाने आम्हाला मेल मिलाप करायला लावलेला आहे. जर आम्ही देवासोबत समेट केलेला आहे, देवासोबत आम्ही सहभागिता ठेवतो, तर जमिनीवर सुद्धा आम्हाला लोकांसोबत सहभागिता ठेवणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. अरे बोलतो रे या चर्चेत बुडवतो. काय होतं एक दिवसाने काय देव काय शिक्षा करणार आहे का? देवाला कळत नाही का एवढी थंडी पडली, एवढा पाऊस पडला, एवढं गार राहायचं, कशाला जायचं तिकडं? अरे बाबा नो, आशीर्वाद आहे त्याचे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तळमळे त्रास होऊ द्या, किती त्रास होऊ द्या, सैतान म्हणतो तुला नाही उपदेश करू देणार, कस काय नाही करू देणार? ज्याने आम्ही वचन दिलेलं तो विश्वासनीय आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तेच वचन जर आम्हाला दिलेलं आहे, मी तुम्हाला सांगतो की आम्हाला मेलमिलाप करायचा आहे, समेट करायचा आहे. एखाद्याचं नाही पटत आमच्यासोबत प्रार्थना करण्यासोबत. मी तुम्हाला सांगतो माझ्या जीवनाचा एक स्वभाव आहे. मी कोणासोबतही त्या ठिकाणी स्वतःहून कोणासोबत नातेसंबंध जर तोडायचा असेल तर मी पहिलं पाऊल स्वतःहून उचलत. मी कधीच त्या ठिकाणी पहिलं पाऊल उचलत नाही. कधी कधी लोक येऊन मला म्हणतात की मला तुझ्यासोबत बोलायचं नाहीये, तू आमच्या तोड दाखवू नको, तू आम्हाला भाग उठवलेला आहे, तुझ्याकडे यायची इच्छा नाहीये. मी काहीच बोलत नाही, मी शांत राहतो. परंतु नातं तोडण्यासाठी मी कधीही स्वतःहून पहिलं पाऊल उचलत. पण मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. प्रेज द लॉर्ड. आमचं जे नातं आहे ना, ते जरी शारीरिक दृष्ट्या नसतं, पण ते प्रार्थनेचं नातं तरी आहे आमचं. प्रेज द लॉर्ड. एकमेकांसाठी आम्ही प्रार्थना करतो. याच नात्याने आम्हाला त्या ठिकाणी या गोष्टींवर विजय मिळवायचा. पुष्कळ लोकांना हे माहितच नाही. वचन म्हणतो जशी आपल्यावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. प्रभू आम्ही म्हणतो अरे शेजारी कोण आहे? मी तुम्हाला सांगतो तुमचा शेजारी तोच आहे ज्याच्यासोबत तुम्ही प्रतिदिवशी संपर्कामध्ये जास्तीत जास्त येता. आम्हाला वाटतं आमच्या घराला जी भिंत आहे तो शेजारी नाही. प्रतिदिवशी ज्याच्यासोबत तुमचा संपर्क जास्त येतो तोच तुमचा शेजारी आहे. ती तुमची पत्नी असू शकते, तो तुमचा पती असू शकतो, सासू सासरे असू शकतात, लेकरं असू शकतात. आम्हाला त्यांच्यावर प्रेम करायचं. प्रेज द लॉर्ड. अकॉर्डिंग टू बायबल तुमचा शेजारी तोच आहे जो प्रतिदिवशी तुमच्या संपर्कामध्ये आहे. पण प्रॉब्लेम काय माहितीये का? आमच्या भिंतीला भिंत असणाऱ्या लोकांवर आम्ही जास्त प्रेम करतो, पण घरात राहणाऱ्या लोकांवर आम्ही प्रेम करतो. ही फार दुःखद घटना आहे. शेजाऱ्यांसोबत आमचे संबंध चांगले, पण घरातल्या लोकांसोबत आमचे संबंध चांगले. आज देवाने आम्हाला त्यांच्यासोबत संबंध ठीक करायला लावलेला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. या संबंधांवर काम करा. परमेश्वर तुमचं जीवन बदलण्याशिवाय राहणार. मी जर सांगतो आज जर हे वचन तुम्हाला तुमच्या मनामध्ये काहीतरी सांगत आहे की हो तुझ्या मनामध्ये गडबड आहे, आजच तुम्हाला समेट करायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही प्रार्थना म्हणतो ना, हे आमच्या स्वर्गातील पित्या तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गावर तसे पृथ्वीवर तुझे क्षेत्रामध्ये हो. आमची रोजची भाकर आम्हाला दे, आणि जशी आमच्या अपराधाची क्षमा केली तशी आमच्या अपराधाची आम्हाला क्षमा कर. प्रेज द लॉर्ड. ही करायची गोष्ट आहे. जर प्रभूने आमच्या अपराधाची क्षमा केली तर आम्हाला दुसऱ्याच्या अपराधाची क्षमा करायची. प्रेज द लॉर्ड. समेट करायचं आहे. जगाच्या लोकांसोबत नाही सांगत आहे मी, तुमच्या विश्वासू लोकांसोबत आहे, तुमच्या नातेवाईकांसोबत जे तुमचे नाते संबंध आज दुरावलेले आहे. वाट बघू नका तो येईल आणि तो माझ्याकडे त्या ठिकाणी विनंती करेल, तो क्षमा मागेल. सुरुवात तुमच्यापासून करा. प्रेज द लॉर्ड. वाट बघत बसतो आम्ही, त्याला गरज नाही का, आणि काय त्याच्या दारावर जाऊ, त्याची एवढी मोठी लाईफ सोडून द्या. जर 2022 मध्ये आशीर्वाद पाहिजे असतील ना, तर सुरुवात आपल्या पावलापासून करा. तुम्ही पाऊल टाका, परमेश्वर तुमच्यासाठी मार्ग तयार करेल. प्रेज द लॉर्ड. तो मार्ग तयार करण्यासाठी देवबाप करू या वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वाद देईल. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजलं? हालेलुया. किती लोकांना नाही समजलं? मला समजलंय, मी सांगेन. तुम्हाला नाही समजलं नाही.
जीवनामध्ये याच गोष्टी तुम्हाला देवाजवळ घेऊन जाणार आहे. आपल्याला प्रार्थना करत जागरूक राहायला पाहिजे. अनेक प्रियजन जे आहे ते त्रासामध्ये आहे, दुःखामध्ये आहे, त्याला सांगा, समेट करा, त्याला क्षमा मागा. क्षमा मागितल्याने कुणी फार छोटं होत नाही. क्षमा करणारा मनुष्य फार मोठा असतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रभूने तेच आम्हाला शिकवलं. आम्ही अपराधी होतो, आमच्या पापासाठी तो मारला गेला. प्रेज द लॉर्ड. क्षमा करा आणि देवाच्या जे काही आशीर्वाद तुमच्या संबंधाने थांबलेले आहे त्याचे मार्ग मोकळे करा. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करू. धन्यवाद बाबा, धन्यवाद. सुंदरचा समय जीवन प्रभू, आज तुझ्या कृपेमध्ये तू आम्हाला एक म्हणत त्याबद्दल आभार मानतो. अद्भुत मंत्री जेवणच्या आम्ही शिकलो प्रभू. आमच्या मनामध्ये असणारी कटुता, द्वेष, मत्सर, देवाला सर्व काही काढून आम्हाला माऊस मिळत आहे. आणि प्रभू आज तुझा पेरीच्या भावामध्ये आणि त्यामध्ये सहभागी होण्यासाठी आमच्या अपराधाची क्षमा कर. आम्हाला परीक्षेमध्ये आणू नको. वचन सांगतं बंधू प्रेम सदा राहो. प्रभू ते प्रेम आमच्यामध्ये टिकून ठेवा. आमच्या मनामध्ये कोणाविषयी त्या ठिकाणी कटुता असेल प्रभू, या क्षणी प्रभू येशूच्या नावाने आम्ही ती काढून प्रभू आम्ही समेट करणारा आत्मा आम्हाला घालतो. आम्ही क्षमा मागतो ज्या व्यक्तीला आम्ही दुखावतो. आम्ही क्षमा मागतो ज्या व्यक्तीविषयी आम्ही वाईट विचार केले. प्रभू आम्ही क्षमा मागतो आम्ही एकतर्फी न्याय केला. परंतु प्रभू आज होऊ दे तुझं गौरव. प्रभू आमच्यामध्ये असणारे उलिवा काढून प्रभू आम्हाला तू सहाय्य दे, कारण की आमचं सहाय्य केवळ तू आहे. तुझं वचन सांगतं मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणे सांगते. आज आम्ही तुला शरण ढोंगीपणाचा आत्मा आमच्यामधून काढून टाक. येणाऱ्या दिवसांमध्ये अधिकाधिक आत्म्यामध्ये आम्ही वाढावा अशी तू कृपा आणि शक्ती आम्हाला तुझं सामर्थ्य आम्हामध्ये प्रकट कर. ग्लोरी टू गॉड. बाबा तुझे नाव धन्यवाद. कृपा दे प्रभू. जे नवीन आलेले आहे प्रभू त्यांचं सर्व प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही स्वागत करतो. या मंदिरामध्ये त्यांची पावलं तू वळवली प्रभू, तुझ्या नावात धन्यवाद देतो. अनेकांच्या घरामध्ये अस्थिरता आहे, क्लेश आहे, यातना आहे, विपत्ती आहे, सर्व समस्या आहे, परंतु प्रभू आज तू त्याचा परिवार बदलण्यासाठी तयार आहे. तू योग्य आहे पित्या. वध केलेला कोकरा योग्य आहे. आज आम्ही ती वाट त्या ठिकाणी पाहावी अशी आम्हाला इथून पुढचा वेळ समय तुझ्या स्वाधीन करतो. तुझ्या विजयामध्ये सहभागी होण्यासाठी आम्हाला कृपा दे आणि तुझी इच्छा आमच्या जीवनात होईल. आभार मानतो येशूच्या नावाने मागतो. आमेन. जे प्रभू विजयामध्ये सहभागी होणार आहे त्यांनी आपल्या जागेवर उभा राहूया आणि विजयामध्ये आम्ही सहभागी होण्यासाठी तयार. ज्यांचं म्हणून पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावामध्ये बाप्तिस्मा झालेला आहे त्यांनी आपल्या जागेवर उभा राहावा. याकरता